आणि नागाव संघानं या ठिकाणी सामना जिंकला. तर अश्विन भोईर यांच्याकडनं नागाव संघाला 11 बॉयलर कोंबड्या दिल्या जातील. प्रत्येक प्लेयरला एक कोंबडी. तुम्हाला तंदुरी बनवायची असेल तर छोट्या चायनीजकडे या, फ्रीमध्ये दिली जाईल. 12 सोनू आहे तर अश्विन 12 द्यायला लागतील. सलामीची जोडी करण ठाकूर, त्याच्या सोबतीने आला रितेश म्हात्रे. मॅच ऑन. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे सिद्धू भोईर. मागच्या मॅच मध्ये सिद्धूनं टाकलं होतं षटक 3रं, दुसऱ्या मॅच मध्ये टाकलं 2रं आणि आता या मॅच मध्ये तो पहिल्या षटकावरती आलाय. पहिलाच बॉल आणि यष्टी रक्षकानं टिपलाय. एक सुंदर झेल. फलंदाज बाद होतोय. करण ठाकूर बॅक टू डगआउट. वेगवान बॉल होता, तेच तर्रा टाकलाय, चालला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली करण ठाकूरची, जी या मॅच मध्ये फार महत्वाची होती. त्यानंतर अमित बॅटिंग ट्रॅक वरती आला, त्याला काही काळ शांत ठेवलंय. चांगली बॉलिंग मैदानावरती करतोय सिद्धू भोईर. अश्विन भोईर यांच्याकडे एक पारितोषिक आहे. जर टीम जिंकली तर चिकन पार्टी त्यांना दिली जाईल प्रत्येक प्लेयर्ससाठी. व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. एक्स्ट्रा रन धावफलकावरती लावली आहे आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. टीम बरोडी आपण रिपोर्ट करायचं. बॅटची कडा, बॉल चला मागे, क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये, टॉपेज आणि चेंडू सीमारेषा पार गेलाय का नाही, अजूनपर्यंत तर थांबलाय आणि क्षेत्ररक्षक तिकडे जाऊन पोहोचलेत आणि रनआउटची संधी. बॉल कॅरी नाही झालाय, तोपर्यंत मिळतील धावा या ठिकाणी 3 रन ना, 1. ओके, चला नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. टीम नागाव फास्ट खेळा थोडंसं. एकच धावा या ठिकाणी मिळेल आणि एका धावेनं स्कोर या ठिकाणी पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 ओव्हरची मॅच आहे, तर मग पुनरागमन करावं लागेल या मॅच मध्ये टीमला, कारण गरज आहे मोठ्या फटक्यांची. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. रितेशकडे क्षमता आहे की इथनं मोठे फटके तो मैदानावरती लावू शकतो. व्हॉट अ बॉल. टप्पा पडलाय, सुसाट वेगानं निघालाय आणि होती या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. भरपूर गर्दी असते, भरपूर गर्दी असते जेव्हा जेव्हा नागाव संघ खेळतो. सोन्या पाटीलची उपस्थिती अलवेज प्रार्थनीय असते. एक सिंगल या ठिकाणी मिळेल. एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज अमित त्या ठिकाणी झाला रनआउट. रन मिळेल, एक सिंगल, एका सिंगलनं स्कोर पुढे जात आहे 3 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानावरती जाईल प्रथम. अजून या षटकातील बॉल बाकी आहे या ठिकाणी. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. RM11 सोनारपाडानं आज रबर बॉल क्रिकेट विश्वातील एक ऐतिहासिक विजय मिळवलाय. 18 बॉल 23 धावा डिफेंड करून हा संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय.
पहिल्या षटकाचा खेळ अप्रतिम राहिला आणि तो राहिलाय सिद्धू भोईरशा नागावच्या नावावरती. फक्त आणि फक्त धावा आलेत त्या म्हणजे 3. आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज राज बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. कमीत कमीत 15 धावा शोधाव्या लागतील जेणेकरून 17-18चं टार्गेट आलं मॅच मध्ये फाईट करू शकेल या ठिकाणी टीम. आपण पाहताय RM11 सोनारपाडा राजा भाग्यवान आज भरपूर खुश असतील. ते पॅकर आहेत आज टीमचे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 3. कबीर पाटील यांच्याकडनं जर गोलंदाजानं हॅट्रिक घेतली तर 2100 रुपयाचा पारितोषिक नागाव टीमच्या गोलंदाजाला. राजचा पहिला बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली कामगिरी करताना आपण पाहता या ठिकाणी टीम नागावच्या गोलंदाजांना. मागचा सामना देखील गोलंदाजीच्या जोरावरती वेलेसारख्या बलाढ्य टीम विरुद्ध त्यांनी जिंकला. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. आता टप्पा पडला भरपूर बाहेर निघाला. अंपायरचा इशारा तो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावफलकावरती पुढे जातं. टीमची टोटल आहे 4. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रथम स्ट्रायकर एंडला. आणि ते सिंगल घ्यायचा प्रयत्न जरूर होता. स्ट्राईक मात्र जरूर मिळेल रितेशला. फलंदाज बाद होतील. प्रथमची जातीय विकेट. चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी गोलंदाज राज. वेल बोल्ड. चला टीम बरोडीचे कॅप्टन आपण येऊन थांबायचं. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. इथे फटका चांगला सजवलाय. बॉल बॅक ड्राईव्ह चालला बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि हा येतो चौकार. फलंदाज छोट्याच्या बॅट मधून. धावफलक 4 ने पुढे गेले. टीमची टोटल झाली 8. अजूनही बॉल शिल्लक आहे त्या ठिकाणी 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. बॉल तयार. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपानं धाव या ठिकाणी मिळेल. धावफलक 1 ने पुढे जात. RM11 सोनारपाडा जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. या षटकामध्ये रन्स आतापर्यंत चांगले आलेत. 1 चौकार आला, 2 वाईट बॉल आलेत. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. इथं बॅटच्या समोर होता बॉल. हवा त्या कॅच कोण घेईल. यष्टी रक्षक की सोन्या. सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे या ठिकाणी 11 धावा. 11 रन स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये एखादा बिगिट. बॉलिंग युनिट नुसार एक चांगलं टार्गेट सेट होईल. पुन्हा एकदा रिटर्न क्रीजच्या बाहेर. हा देखील वाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळते आणि एक्स्ट्रा रन धावफलक पुढे जात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा. 12 ऑन बोर्ड. 12 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत. टार्गेट काय सेट होईल येणारे 2 बॉल तुम्हाला सांगतील. इथे लागली आहे बॅटची कडा. बॉल चला मागे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर राहिला. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि सेकंड रनचा कॉल तिकडे मात्र नकार केलाय. कारण आता माहिती आहे स्ट्राईक पासून दूर आहे रितेश. ऑन स्ट्राईक आर्यन आहे. मागच्या मॅच मध्ये एक षटकार आर्यनच्या बॅट मधून जरूर आला होता. त्या षटकाराने एक सन्मानजनक स्थितीपर्यंत पोहोचली होती टीम. RM11 सोनापाडा. धावफलकावरती धावा सध्या पाहायला मिळतात. जजावून पोहोचलेत 13. अंतिम बॉल पहिल्या डावातील. 13 धावा धावफलकावर. बॅटची बाहेरची कडा आणि बॉल चला थर्डमॅनला. रन्स मिळतील फायनली आता 4. हा आला चौकार आणि या चौकारानं स्कोर झाला 17 आणि 18 धावेचं लक्ष इथे पार करायचं आहे.
चला फास्ट खेळा थोडं. 18 धावेचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं. आर्यन चालेला शेवटच्या अंतिम बॉलवरचा चौकार एक चांगल्या सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन गेलाय टीम RM11 सोनापाडाला आणि टार्गेट सेट झालाय टीम नागाव समोर 18 धावेचं. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. प्रथम आज अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग ट्रॅकवरती फलंदाज सिद्धू आणि त्याच्या सोबतीनं रोहित आलाय. रोहित ऑन स्ट्राईक. आज नागावला तब्बल मिळणार आहेत 11 कोंबड्या, म्हणजे सगळ्यांची पार्टी जंक्शन होईल जरी मॅच जिंकली तर, आणि त्यातल्या त्यात फायनल मध्ये जाण्याची संधी. मात्र समोर सोनारपाडा राकेश म्हात्रे प्रतिष्ठान आणि आजच्या दिवसातील हा सेमीफायनलचा सामना, सेमीफायनल नंबर 2. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती फटका मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. रोहितच्या बॅटमधून येतोय एक खणखणीत षटकार. रोहितच्या बॅटमधून आला हा षटकाराचा तडाखा. फार प्रचंड क्षमता रोहितच्या बॅटमध्ये. खरं तर एक मोठ्या लेवलचं क्रिकेट येत्या काळामध्ये तो खेळू शकतो, बट त्याच्यासाठी फिटनेस भरपूर महत्त्वाचा. आणि क्रिकेट जर तुम्हाला लॉंग टाइम खेळायचं तर व्यसनापासून तुम्हाला लांब राहावं लागेल, हे क्रिकेट सांगतं. स्वतः गॉड ऑफ क्रिकेटचे वाक्यात. आणि एक चांगलं पोटेन्शियल ज्यावेळी तुमच्यामध्ये असतं त्यावेळी तुम्हाला क्रिकेट सोबत बांधलेलं नातं जपायला त्यासोबत प्रामाणिक देखील तितकंच राहावं लागतं. पहिल्या षटकाराला अजून 12 रनची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 12ची गरज आहे. करण ठाकूरसाठी किती धावा इथे शिल्लक राहतील की या ओव्हरमध्ये रोहितचं आक्रमण संघाला एका हाती सामना जिंकून देईल. अजून एक चांगला बॉल. लगातारचा हा दुसरा डॉट येतोय. राकेश म्हात्रे प्रतिष्ठान RM11 सोनापाडा वर्सेस नागाव. गावदेवी माऊली 11 12-13 नागाव. 9 चेंडू 12ची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रथम तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे देखील फटका चांगला सजवला. बॅटवरती आला, अगदी टो एंडला लागला. गेला बॉल डीप मध्ये, मिड विकेटला सिंगल मिळेल, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. थ्रो चांगला आला आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. या ठिकाणी आपण पाहता टीम जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 7 या आकड्यावरती. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची बाहेरची कडा स्लॅश केलंय. बॉल येतो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. फिल्डर तिकडे प्रयत्न करतात, नाही थांबत. बॉल चालला निघून मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील या ठिकाणी 4. हा येतोय चौकार आणि चौकारानं धावफलक पोहोचलाय 11 वरती. आणि पहिल्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पहिल्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ इकडे शिल्लक आहे. सात बॉल 7ची गरज आहे. सात बॉल 7 धावा. सोन्या ऑलवेज ऑन फायर. नाद करा पण सोन्याचं कुठे. हलक्या हातानं या ठिकाणी सॉफ्ट हँडचा वापर. एक सिंगल कंप्लीट केली. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 बिनबाद. आणि आता उर्वरित 6 बॉलमध्ये 6 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. करण ठाकूर आज कारनामा करेल का या मैदानावरती, त्याकडे देखील लक्ष लागलंय. मागची स्पर्धा झाली, चॅम्पियन होती टीम सोनारपाडा. जितबूरची स्पर्धा आणि मालिकावीराचा हकदार आपण पाहिलं होतं. राहिला होता हा खेळाडू. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ही पारितोषिका देखील मिळवली सोनारपाड्याच्या खेळाडूंनी. सहा बॉल 6 रनची गरज आहे. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. धावफलक 1 ने पुढे फ्लाय होताना आपल्याला पाहायला मी ते जाऊन पोहोचलोय धावफलकावरती 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकात आले होते 12
5 बॉल आता 5 ची गरज. चांगली बॅटिंग केली एका बाजूला सिद्धूनं, एक चौकार आला, दुसऱ्या बाजूला षटकार आला फलंदाज रोहितच्या बॅट मधनं. 12 बॉल 18 चेस करत असताना 5 बॉल 5 धावेची गरज आहे टीम नागावला. हाफ ट्रॅकर मॅच फिनिश. सामना संपवण्याचा प्रयत्न जरूर होता नाही, बट घडलाय काहीतरी वेगळाच. जो बॉल असं वाटलं की सहजच मैदानाच्या भरपूर लांब जाऊन विसावेल, जवळजवळ रोडच्या पलीकडे, मात्र हवेचा प्रवाह त्याला आत घेऊन आलाय आणि ते मिळतात धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल 15 वरती. 4 चेंडू 3 धावेची गरज आहे. 4 बॉल 3. चार बॉल 3. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. करण महत्वाचा बॉल, लेस दॅन रन बॉल. इथे फटका बॅट अँड पॅड मधून मिड विकेटला ठोकलाय. एक खणखणीत षटकार. चांगला खेळला या मॅच मध्ये रोहित. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 15 धावा वैयक्तिक त्याच्या बॅट मधून आल्या. दुसऱ्या बाजूला सिद्धूनं बनवल्या 6 आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतो आपण